वैयक्तिक वाटतं? हे वापरणं ही गरजेचंच आहे. जरी कंटिन्यू त्यानं 10 महिने नाही वापरला, 8 नाही तरी 1-2 महिने तरी वापरून त्याचा रिझल्ट घेऊनच पूर्ण मार्गदर्शन त्याला राहतं. आणि केळी म्हणजे शेतकऱ्याला संघर्ष आहे, याला खर्च आहे. त्या हिशोबात शेतकऱ्यानं पण त्याला त्यात बाहेर निघण्यासाठी तरी वापरावं लागेल, बरोबर, असं माझं मत आहे. एकदम बरोबर आहे. कारण सरांनी बघा, गजानन सर म्हणजे सरांना कसं आहे, जे त्यालाच ओढ असते म्हणजे शेतकऱ्यालाच कळतं. सरांनी आज मग ते अगदी मनापासून सांगितलंय की कष्ट केलेलं वाया जाऊ नये म्हणून कमीत कमी अशा तारांबळीत झाल्यावर तरी 1-2 महिने वापरून प्लॉट बाहेर काढून मग त्याचं त्यांनी ठरवावं. कारण सरांना जाणीव आहे, खूप वर्षापासून सर शेती करतात. हा जाणीव असणाराच माणूस काहीतरी मनापासून प्रामाणिकपणे बोलू शकतो. आणि तुम्ही ही जी काय आता आपण अगदी खालीपर्यंत जाऊन पाहून आलो, आपला एकच उद्देश आहे वापरा बायोरेनिकचा, की कष्टकरी शेतकऱ्याला आम्ही हरवून देणार नाही. हे आमच्या कंपनीचा उद्देश आहे. आम्ही निमित्त आहे, आम्ही पगारीत, आम्ही काय वेगळा विषय नाही. पण विषय कसा आहे की उद्देश चांगला आहे म्हणून चाललो. कारण आम्हाला जरी कंपनी पगार देत असेल आणि तुम्हाला इकडे रिझल्ट भेटत नसेल तर आम्हाला काम करू वाटणार नाही, म्हणजे आमच्या जागेवर तुम्ही असू द्या, अजून तिसरा असू द्या, कोणी पण असू रिझल्ट द्यावा लागेल. आज आम्ही आनंदी काय तुमच्या बी चेहऱ्यावरती टवटवीत आहे, हिथं बी नाही, रिझल्ट ह्याचा 100% आहे. हा. रिझल्ट नाही म्हणजे- म्हणायचा शॉट नाही. हा, तर कुठल्याही शेतकऱ्यांना अगदी हात जोडून विनंती की तुमचे प्लॉट जर वय खोललेला असेल, गच्चा धरलेला असेल, टेम्परेचरला बळी जात असतील तर 1-2 महिन्याचं वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरून पहा. साहेबांना जसा रिझल्ट आलेला आहे तसा तुम्हाला पण येणार आहेत. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. गणेश विश्वनाथ गवारे, मुक्काम तालुका परांडा, जिल्हा धाराशिव. बरं, ही जी केळी लागण केलेली आहे आपण किती बाय कितीवर लागण आहे? ही 7.5 बाय 4.5 फूट अंतर आहे. म्हणजे समोर 4.5 आणि आणि 2 ओळीच्या मध्ये 7.5. हा. आणि जात कुठली केळीची? जैन. जैन. आणि लागण तारीख? लागण तारीख 5 डिसेंबर 5 डिसेंबर 2025. 25. आणि आजची तारीख? आज तारीख 20 जानेवारी 2026. 26. म्हणजे किती महिने झाली केळी आपली ही? 1.5 महिना झाला मला. 1.5 महिन्याची केळी. येणाऱ्या 5 फेब्रुवारीला ह्या केळीला 2 महिने पूर्ण होतात, बरोबर आहे ना? तर आता आपण बघितलं अगदी सूर्यवंशी साहेब आहेत, पाटील साहेब आहेत आपले, आपण केळी अगदी पूर्ण पाहणी करून आलो. केळीत आज एक मेजर प्रॉब्लेम हा आहे की केळीने धरलाय गच्चा. सूर्यवंशी साहेब बरोबर. म्हणजे केळी तुटाळी तुमची कमी आहेत, केळी चांगलीच टाकली, अजिबात कुठलाही काय प्रॉब्लेम नाही. सेटिंग फक्त सेटिंग चांगली झाली म्हणजे मुळी चालू झाली, फक्त पाल्याने गच्चा धरलाय, पाल्यात पालाय, पाल्याला जो डिस्टन्स पाहिजे तो नाही. तर आता तुम्ही ह्या प्लॉटला हिथनं पुढं तुमच्या ह्या शेड्यूल मध्ये वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन ऍड करून आपल्याला केळी चांगली आणायची. आता आपण उभा कुठं राहिलो त्यासाठी लोकेशन घेऊ. पलीकडून किती लाईन मध्ये बघा, पहिली लाईन, दुसरी, तिसरी, चौथी, 5व्या लाईन मधलं किती झाड? तिसरं झाड. ह्या साईडला डीपी आहे, ह्या साईडला विहीर आणि तुमचं सौर ऊर्जा पॅनल आहे. आणि अशीच केळीचे 3 तुमच्या सब लाईन आहेत टाकलेल्या. आणि किती हजार झाड आहेत हे? हे तर 25 झाड आहेत. 2500 झाड आहेत. दुसरीकडे आणखी आहेत ते 1100. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन हिथनं पुढे वापरणार आहेत. पण तुमचा योगायोग आजचा आपला असा की आपण ज्या वेळेस पाटील साहेबांच्या प्लॉटवरती निघालो त्यावेळेस योगायोग तुम्हाला त्यांनी चालता म्हणले साहेब येत आहे काय, आणि तुम्ही तुमचं जे आहे शेड्यूल ते साईडला ठेवून गाडीत बसलीत. आणि योगायोग असा की गाडीत बसून तुम्ही त्यांचे प्लॉटला वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरलेलं पाहून निर्णय घेतला की आपल्याला पण वापरायचं. म्हणजे हा विषय कुठंच ठरलेला नव्हता आजचा, आमचा बी नव्हता आणि तुमचा बी नव्हता. पण योगायोग पण तुम्ही तो धाडसी निर्णय घेतलाय की त्यांच्या प्लॉटमध्ये साहेबांच्या बदल झालेले बघून बदल आहे त्यांच्यात आमच्यात भरपूर आहे. का नाही? त्यांची ना आमची संघटची लागण आहे म्हणलं तरी आज चालेल. आपण तिथला त्यांच्या दुसऱ्या अवस्थेचा व्हिडिओ पण काढलाय. तर तुम्ही आता इथनं पुढं केळीत तुम्ही नवीन आहेत, सगळ्यात महत्वाचा विषय. मग आता तुम्हाला केळीत नवीन आहेत आणि तुम्ही वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन घेताय, तुमच्या या शेड्यूल मध्ये ऍड करायचे म्हणजे खर्च वाढणार आहे. मग तुमची अपेक्षा काय की हा प्लॉट कसा यावा की जेणेकरून येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही केळीचं प्रमाण आणखी वाढू. मग ही प्लॉट कसा आला पाहिजे की तुमची समाधान झाली पाहिजे. ह्या प्लॉटचं कसं, माझं मत कसं आहे, कमीत कमी आपण पहिल्या प्रथम ह्यात आता उतरलोय बरोबर. आणि उतरल्यानंतर आपल्याला कमीत कमी लोक 30-35 टन काढते ती. तर आपण 40 पर्यंत कसं पोहोचता येईल त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे आमचा प्रयत्न आहे. म्हणजे आपले रेग्युलर शेतकरी 30-35 टन काढतात तर तुम्हाला 40 टन पाहिजे. 40 टन पाहिजे तर आपल्याला त्या पद्धतीने तुम्ही खर्च पण करायची तयारी आहे, कष्ट पण करायची तयारी आहे. फक्त पिकांनी साथ दिली पाहिजे, ही नजरेला दिसलं पण पाहिजे आणि ती येणाऱ्या पट्टीवर अनुभवायला पण मिळालं पाहिजे. त्यासाठी तुम्ही वापरा बायोरेनिककडे वळलाय. हो, त्यामुळे म्हणजे तुम्हाला इकरी 40 टनाचा ॲव्हरेज पाहिजे. पाहिजे म्हणजे ही आजची बाकीत आहे
बरोबर आपण येणाऱ्या दिवसात शेवटचा दिवस घेऊ बाकी कितपर्यंत गेली आहे. बरोबर कारण आहे. आपला महिन्याला 1 डोस आहे. आज जर हिथं आहे तर तुम्हाला माझे अपेक्षित ह्याला कमीत कमी 9 डोस जायला पाहिजे. मग 9 डोस अधिक तुमचं रेग्युलर शेड्यूल. आपण येणाऱ्या दिवसात सूर्यवंश साहेब असतील, आपले पाटील साहेब असतील की आपण ह्याला पाहू. आता गहू पोळ्या इंड हा वेगळा आहे, पण आपण 2 महिन्यात शेड्यूल ह्याला तुम्हाला दिल्यानंतर 2 महिन्यात प्लॉट गच्चा धरलेला बाहेर निघतोय का, बुंदा चांगला होतोय का, 2 पाल्यामध्ये अंतरी पडते का, पाला लांब रुंद निघतोय का, ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेऊन आपण पुढचं कंटिन्यू करू. ठीक आहे. दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे. धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. गणेश विश्वनाथ गवारे, मुक्काम तालुका परांडा, जिल्हा धाराशिव. आपण ह्या प्लॉटला 20 जानेवारी 2025 ला आपलं 26 ला 20 जानेवारी 2026 ला प्रवीण विलास पाटील सर डोमगावचे आणि परमेश्वर सूर्यवंशी ह्यांचा आपण प्रवीण सरांचा ज्यावेळेस पाटील साहेबांचा प्लॉट बघायला गेलो डोमगावला, त्याच्यानंतर तुमचा हा पहिला प्लॉटला आपली पहिली व्हिजिट होती 20 तारखेलाच 20 जानेवारी 2026 ला. बरोबर आहे. बरोबर आहे. आजची तारीख काय? आज 14 मार्च 2026. मग तुम्ही तिथला रिझल्ट पाहून इकडे तुम्ही वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन अगदी खूप मोठ्या धाडसाने घेतलं. तर तुम्ही ज्यावेळेस धाडसाने घेऊन तिथला रिझल्ट पाहून इथं सोडलं, आता आपण बघितलं त्याची उंची एवढी, पण तुम्ही ज्यावेळेस सोडलं त्याच्यानंतर तुम्हाला किती दिवसांनी जाणवलं की बाबा हे साहेब बोलतात तसं प्लॉटमध्ये बदल होतात, असं तुम्हाला सोडल्यानंतर स्प्रे घेतल्यानंतर किती दिवसांनी जाणवलं? एक 10-12 दिवसात फरक जाणवायला. जाणवणार आहे. आणि आज बघितलं तर ह्याची उंची कुठं लागते? भरपूर आहे उंची. आहे का नाही? कमरेच्या पुढं आहे. आहे का नाही? म्हणजे आपण अगदी खाली जाऊन आलोय. आता आपण फक्त लोकेशनला उभा राहतोय का, ते बी वेळेस आपण लोकेशन घेतले इथेच की बाबा ह्याच्या समोरचं तिसरं झाड, इकडून आपला डीपी आहे, इकडून सौर ऊर्जाचं पॅनल आहे आणि असंच आपला प्लॉट आहे. किती झाड आहेत आपली? ही 2600 तर पण आहे. 26 झाड. तुम्ही आता ही मार्गदर्शन घेऊन जे टेम्परेचर मध्ये गुटलेला प्लॉट होता हे आपला बाहेर निघालाय. बरोबर आहे का नाही? तर जी काय केळी क्षेत्रात आता शेतकरी नवीन असतील, जुने असतील, तुमच्यासारखे असतील, ज्यांचे अगोदर थंडीत प्लॉट थांबलेले आता टेम्परेचरमुळं गच्चा धरतोय, पोगा पाहिजे असं चाला ना, आणि आपला पोगा एकदम सगळीकडे झूम करून थोडंसं बघा, आपला पोगा कुठेही तसा गुटलेला नाही. मी म्हणतो 1-2% असेल तो पार्ट वेगळा आहे, पण तसा बारीक विचार केल्यावर प्रत्येक पाला आपला एकदम क्लिअर निघतोय. तर ही अनुभवाचा रिझल्ट जे तुम्हाला भेटलाय, तर केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही एक सल्ला संदेश काय देता की बाबा वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन अशा टेम्परेचरला जर तुम्ही जसं धाडस केलं असं आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी धाडस केलं तर त्यांच्या प्लॉटमध्ये काय बदल होऊ शकतात, तुम्हाला काय वाटतं? हा 100% बदल होऊ शकतोय, काय अडचण नाही. वापरा वायनिक वापरून रिझल्ट तर आता आपण बघितलेलाच आहे. शंका घ्यायचं काय शंका कारण आहे? घ्यायचं काय आहे का कारण, नाही? त्याच्यामुळं वापरायला काय अडचण नाही. हा, कारण मला वैयक्तिक असं म्हणायचे, तुम्ही असन किंवा मी असन किंवा आपल्या दोघांपासून अजून तिसरा असन, आपण कितीही बोलकी कितीही पोपटावून बोललो तरी आज ऍग्रिकल्चर मध्ये ह्याला हलवणं म्हणजे एक खेळ नाही. रिझल्ट आधी करून दावलं आणि मग सांगितले आहे का नाही? तुम्ही त्यावेळेस तुमचा शब्द होता त्यामुळे की आधी तुम्ही करून धावताय आणि मग धावताय. तसं आपल्या इथं पण तसंच घडलंय. म्हणजे आधी आपण इथलं वापरण्या अगोदर घेतलंय आणि आज दिलंय. आहे का नाही? म्हणजे तुम्ही केळी क्षेत्रातलं, माझं वैयक्तिक मत आहे, केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी ज्यांचे काय अगोदर थंडीने आता टेम्परेचरने प्लॉट निघाचा धरलाय, तर त्यांनी त्यांचं खाल्लेलं वय असन केळीचं, तर वय बाहेर काढण्यापुरतं तरी कमीत कमी वापरा बायोरेनिकचं डोस वापरावं. तिथनं पुढचं परिस्थिती तुमची चांगली झाली, तुम्ही वापरा नका वापरू, तो पार्ट वेगळा आहे, पण आपलं कष्ट वाया जाऊ नये ह्याची प्रत्येकाने दखल घेणं गरजेचं आहे. म्हणजे मला वैयक्तिक वाटतं हे वापरणं ही गरजेचंच आहे. जरी कंटिन्यू त्यानं 10 महिने नाही वापरला, 8 नाही तरी 1-2 महिने तरी वापरून त्याचा रिझल्ट घेऊनच पूर्ण मार्गदर्शन त्याला राहते. आणि केळी म्हणजे शेतकऱ्याला संघर्ष आहे, आता खर्च आहे, त्या हिशोबात शेतकऱ्यानं पण त्याला त्यात बाहेर निष्ठासाठी तरी वापरावं लागेल, बरोबर. असं माझं मत आहे. एकदम बरोबर आहे. कारण सरांनी बघा, गजानन सर म्हणजे सरांना कसं आहे, जे त्यालाच ओढ असते, म्हणजे शेतकऱ्यालाच कळतं. सरांनी आज मग अगदी मनापासून सांगितलंय की कष्ट केलेलं वाया जाऊ नये म्हणून कमीत कमी अशा तारांबळीत झाल्यावर तरी 1-2 महिने वापरून प्लॉट बाहेर काढून मग त्याचं त्यांनी ठरवावं. कारण सरांना जाणीव आहे, खूप वर्षापासून सर शेती करतात. हा जाणीव असणाराच माणूस काहीतरी मनापासून प्रामाणिकपणे बोलू शकतो. आणि तुम्ही ही जी काय आता आपण अगदी खालीपर्यंत जाऊन पाहून आलोय, आपला एकच उद्देश आहे वापरा बायोरेनिकचा, की कष्टकरी शेतकऱ्याला आम्ही हरवून देणार नाही. ही आमच्या कंपनीचा उद्देश आहे. आम्ही निमित्त आहे, आम्ही पगारीत, आम्ही काय वेगळा विषय नाही. पण विषय कसा आहे की उद्देश चांगला आहे म्हणून चाललो. कारण आम्हाला जरी कंपनी पगार देत असेल आणि तुम्हाला इकडे रिझल्ट भेटत नसेल तर आम्हाला कामं करू वाटणार नाही.
म्हणजे आमच्या जागेवर तुम्ही असू द्या, अजून तिसरा असू द्या, कोणी पण असू रिझल्ट द्यावा लागेल. आज आम्ही आनंदी काय, तुमच्या बी चेहऱ्यावरती टवटवीत आहे, हिथं बी नाही रिझल्ट ह्याचा 100% आहे. हा. रिझल्ट नाही म्हणजे- म्हणायचा शॉट नाही. हा. तर कुठल्याही शेतकऱ्यांना अगदी हात जोडून विनंती की तुमचे प्लॉट जर वय खोललेला असेल, गच्चा धरलेला असेल, टेम्परेचरला बळी जात असतील, तर महिने 2 महिन्याचं वापरा बायोनिकचं मार्गदर्शन वापरून पहा. साहेबांना जसा रिझल्ट आलेला आहे तसा तुम्हाला पण येणार आहेत. आणि तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं गल्ली त्याची माहिती दिली त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून, कॅमेरा धरलेल्या गजानन साळुंके सरांकडून तुमचं मनापासून साहेब खूप खूप धन्यवाद.